Okay, so next topic that we are going to start today is our next topic in modern physics section, and that is atoms, molecules and nuclei. आता चॅप्टरचं नाव जरी ॲटम्स, मॉलिक्युल्स आणि न्यूक्लिआय असं असलं तरी या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली जे शिकणार आहोत ते आहे ॲटम्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि न्यूक्लियसबद्दल. ठीक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तुम्हाला आठवत असेल की केमिस्ट्रीमध्ये 11वीमध्ये सुरुवातीला तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक शिकला होता. ओके, त्यातला बराचसा कंटेंट या टॉपिकमध्ये परत आपण डिस्कस करणार आहोत. फक्त 11वीमध्ये तुम्ही क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्टनं हे कंटेंट शिकला होता. आता आपण क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्टनं, फिजिक्सच्या अँगलनं ॲटॉमिक स्ट्रक्चरकडे बघणार आहोत. आता ॲटम ही कॉन्सेप्ट तशी ॲन्शियंट टाईमपासून आहे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल, महर्षी कनाद, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, बरोबर आहे की मॅटर हे बेसिकली स्मॉलेस्ट पार्टिकलनं बनलेलं असतं आणि त्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण ॲटम म्हणतो. डाल्टननं ॲटॉमिक थेरी सांगितली त्यावेळेस त्याचं मत असं होतं की हा ॲटम इनडिव्हिजिबल आहे. इट्स अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर अँड इट इज इनडिव्हिजिबल. इनडिव्हिजिबल आहे म्हटल्यावरती ॲटमला काही स्ट्रक्चर असण्याची गरज नव्हती. परंतु जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केल्यानंतर इलेक्ट्रॉन्स ॲटममध्ये आहेत असं म्हटल्यावरती ॲटममध्ये सुद्धा आणखीन काही फंडामेंटल पार्टिकल्स आहेत हे प्रूव्ह झालं. आता ॲटम्समध्ये फंडामेंटल पार्टिकल आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, मग ॲटमचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे, हे इलेक्ट्रॉन्स ॲटममध्ये कुठे असतील. ओके, हे अशा प्रकारची प्रश्न पडायला सुरुवात झाली. ॲटमचं सगळ्यात सिम्पल मॉडेल हे जे जे थॉम्सन यांनी एक्सप्लेन केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज स्पियर आहे आणि त्या पॉझिटिव्हली चार्ज स्पियरमध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे इम्बेड झालेले असतात. बरोबर आहे. सो दिस वॉज जे जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. हे सगळ्यात बेसिक ॲटॉमिक मॉडेल होतं. इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली होती, तोपर्यंत प्रोटॉन वगैरेच्या डिस्कवरीसुद्धा झालेल्या नव्हत्या. आता जे जे थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेल किंवा इलेक्ट्रॉनच्या डिस्कवरीच्या काळातच रेडिओ ॲक्टिव्हिटी या एका इम्पॉर्टंट फिनॉमिनॉनचा डिस्कवरी झाली होती. रेडिओ ॲक्टिव्हिटी हा शब्द कदाचित तुम्हाला यापूर्वी सिलेबसमध्ये गेलेला असेल किंवा कदाचित गेलेला नसेल. रेडिओ ॲक्टिव्हिटी काय आहे त्याआधी आपण बघूयात. काही हेवी इलेमेंट्स, ओके, ज्यांचा ॲटॉमिक नंबर युरॅनियमच्या नंतर आहे, हे हेवी इलेमेंट्स त्यांच्या न्यूक्लियसमधनं स्पॉन्टॅनियसली अल्फा बीटा गॅमा रेडिएशन्स बाहेर टाकतात. या प्रकाराला आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतो. स्पॉन्टॅनियस इमिशन ऑफ अल्फा बीटा गॅमा रेज फ्रॉम द न्यूक्लियस ऑफ हेवी इलेमेंट. ओके, हेनरी बेक्वेरल, मेरी क्युरी, पेरी क्युरी हे काही सायंटिस्ट आहेत की ज्यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावला आणि त्यामध्ये बरंच काम केलं. रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या शोध लावण्यामध्ये आणि त्यामध्ये काम करण्यामध्ये आणखीन एक ब्रिटिश सायंटिस्ट होता, अर्न्स्ट रुदरफोर्ड. रुदरफोर्डनं रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये जे वेगवेगळे रेज बाहेर पडतात, पूर्वी एवढंच माहिती होतं की रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये हेवी इलेमेंट्स स्पॉन्टेनियसली रेज बाहेर टाकतात, पण हे रेज 3 प्रकारचे आहेत, अल्फा बीटा आणि गॅमा, हे शोधून काढण्याचं काम केलं होतं रुदरफोर्डनं. ओके, हा सगळा हिस्टॉरिकल पार्ट टेक्स्टबुकमध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे, परंतु या सगळ्यांचं नीट आकलन होण्यासाठी, समजून घेण्यासाठी ही हिस्ट्री थोडक्यात माहिती पाहिजे. रेडिओ ॲक्टिव्हिटी डिस्कवर झाल्यानंतर रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये 3 प्रकारचे रेज बाहेर पडतात, अल्फा बीटा गॅमा. यामधले अल्फा रेज हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलचे बनलेले असतात, बीटा रेज हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकलचे बनलेले असतात. हे सुद्धा अर्न्स्ट रुदरफोर्ड या ब्रिटिश सायंटिस्टनं दाखवून दिलं होतं. अल्फा पार्टिकलबद्दल अजून अभ्यास करण्यासाठी रुदरफोर्ड पुढचं काम करत होता. सो इंग्लंडमध्ये रुदरफोर्डचं पुढचं काम सुरू होतं ते अल्फा पार्टिकलच्या किंवा अल्फा रेजच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज शोधायच्या. अल्फा रेज कसे बिहेव करतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, वेगवेगळ्या इलेमेंटमधनं अल्फा रेज कसे पास होतात वगैरे वगैरे, असा सगळा अभ्यास रुदरफोर्ड करत होता. त्याच काळात त्यांच्याकडे अनेक PhD स्टुडंट्स काम करायचे. त्यामधले 2 लोक होते, जीजर आणि मार्सडेन.
रुदरफोर्डनं एक एक्सपेरिमेंट सजेस्ट केला होता त्याच्या स्टुडंट्सला की तुम्ही अल्फा पार्टिकल गोल्ड फॉईलमधनं पास करा. ओके, म्हणजे सोन्याचा एक पातळ पत्रा घ्या आणि त्या सोन्याच्या पातळ पत्र्यातनं अल्फा पार्टिकल पास होऊ द्यात आणि सोन्याच्या या पातळ पत्र्यातनं अल्फा पार्टिकल पास झाले की त्यांचं बिहेवियर काय होतं यावरनं आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर समजू शकेल. इतका पातळ पडदा घ्यायचा सोन्याचा की जेणेकरून सोनं का असा प्रश्न पडू शकतो, कारण त्याच्यामध्ये व्हॉट दे से इन इंग्लिश, मराठीमध्ये त्याला तन्यता आणि मॅलियाबिलिटी, करेक्ट, अँड डक्टिलिटी, दीज आर द टू प्रॉपर्टीज. ओके, मराठीतलं नाव मला जास्ती चांगले लक्षात राहिले, तन्यता आणि वर्धनीयता वगैरे असले काय काय शब्द आहेत. एनिवे, मॅलियाबिलिटी अँड डक्टिलिटी ह्या प्रॉपर्टी गोल्डमध्ये चांगल्या आहेत, म्हणून तर गोल्डचे ऑर्नामेंट्स म्हणजे अगदी 1 ग्रॅम गोल्डचे सुद्धा ऑर्नामेंट्स बनवता येतात, कारण ती प्रॉपर्टी आहे गोल्डमध्ये. सो इतका पातळ पत्रा त्या गोल्डचा आपल्याला बनवता येईल की असं आपण म्हणू शकतो की त्याची थिकनेस ॲज इफ एका ॲटॉमिक लेअर इतकी आहे. किती आहे थिकनेस? 1 ॲटमची लेअर किंवा मे बी 2 ॲटमच्या लेअर इतकी कमी थिकनेसचा गोल्ड फॉईल आपण काय करू शकतो, बनवू शकतो. म्हणून त्यानं तो सोन्याचा पत्रा सजेस्ट केला आणि त्याच्यावरती अल्फा पार्टिकलचा मारा करायचा आणि त्याचं काय होतं त्या अल्फा पार्टिकलचं सोन्याच्या पडद्यातनं गेल्यानंतर हे बघा, असं त्यानं त्याच्या स्टुडंट्सला सजेस्ट केलं होतं. यातल्या 2 स्टुडंट जीजर आणि मार्सडेन यांनी हा एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं. ओके, तुम्ही 9वीपासून हा एक्सपेरिमेंट शिकतात त्यावेळेस त्याला रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट असं तुम्ही नाव दिलं असेल. ओके, ॲक्च्युली तो एक्सपेरिमेंट सजेस्ट रुदरफोर्डनं केला होता, कंडक्ट जीजर आणि मार्सडेननं केला आणि त्या एक्सपेरिमेंटवरती जे ऑब्झर्वेशन्स होते त्यावरनं ॲटॉमिक मॉडेल सांगण्याचं काम पुन्हा एकदा रुदरफोर्डनं केलं. ओके, दॅट्स वाय द एक्सपेरिमेंट इज फेमसली कॉल्ड ॲज रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट. एनिवे, जीजर आणि मार्सडेननं हा एक्सपेरिमेंट कसा केला त्याची एक्सपेरिमेंटल सेटअपची डायग्रॅम तुमच्या समोर आहे. एक अल्फा पार्टिकलचा सोर्स आहे. ओके, असं एखादं इलेमेंट घेतलं की जे रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ओके, वेगवेगळे रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट वेगवेगळे रेज बाहेर टाकतात. काही इलेमेंट अल्फा रेज, काही बीटा, काही गॅमा. इथे जे इलेमेंट घेतलं आहे ते कुठले रेज बाहेर टाकते? अल्फा रेज. सो देर इज अ सोर्स ऑफ अल्फा रेज. लीड ब्रिक्स आहेत. लीड ब्रिक्स यासाठी की त्याच्यातनं हे अल्फा पार्टिकल्स, थिक ब्रिक्स जर घेतल्या तर त्याच्यातनं अल्फा पार्टिकल आरपार जाऊ शकत नाही. ते इथं छोटासा गॅप ठेवला आहे, बरोबर आहे. ह्या छोट्या गॅपमधनं फक्त अल्फा पार्टिकल जातील. इथं अतिशय कमी थिकनेसची गोल्ड फॉईल ठेवली आहे, बरोबर आहे. या गोल्ड फॉईलवरती अल्फा पार्टिकलचा मारा करायचा आहे. इथे एक स्क्रीन आहे. ओके, आणि अल्फा पार्टिकल ज्यावेळेस त्या स्क्रीनवरती स्ट्राईक होतात त्यावेळेस ती स्क्रीन चमकते. ओके, इट शोज स्किंटिलेटिंग इफेक्ट, बरोबर आहे. आणि एक डिटेक्टर लावलेला आहे. हा डिटेक्टर या स्क्रीनवरती फिरू शकतो आणि प्रत्येक वेगवेगळ्या अँगलला किती अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट झालेत हे मोजण्याची सोय त्या डिटेक्टरमध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे अल्फा पार्टिकल गोल्ड फॉईलवर पडल्यावरती त्यांचं डिफ्लेक्शन कसं होतं याचा हा अभ्यास होता. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? बरं, रुदरफोर्डला काय अपेक्षा होती, या एक्सपेरिमेंटमध्ये काय होईल? जे थॉम्सननं सांगितल्याप्रमाणे, बरोबर आहे, कारण यापूर्वी मॉडेल कुठलं होतं ॲटमचं? जे थॉम्सनचं मॉडेल. ॲटम कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज स्पियर विथ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन एम्बेडेड इन इट. आता रुदरफोर्डला अपेक्षा काय होती? त्या रुदरफोर्डच्या शब्दामध्ये सांगायचं तर त्याची अपेक्षा अशी होती की हे सगळे अल्फा पार्टिकल गोल्ड फॉईलमधनं आरपार निघून जातील. हे सगळे अल्फा पार्टिकल काय होतील? गोल्ड फॉईलमधनं आरपार निघून जातील. का बरं आरपार निघून जातील? कारण सिंपल आहे, अल्फा पार्टिकलची डेन्सिटी ही अतिशय जास्त असते. इट्स अ व्हेरी डेन्स पार्टिकल. कंपॅरेटिव्हली गोल्ड या मेटलची डेन्सिटी ही त्या मानाने बरीच कमी असते ॲज कम्पेअर टू अल्फा पार्टिकल. आता आपल्याला माहिती आहे की अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियमचं न्यूक्लियस असतं. ओके, आणि ते अतिशय हेवी असतं कम्पेअर टू इट्स व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज व्हेरी व्हेरी हाय. सो रुदरफोर्ड म्हटला होता की ती गोल्ड फॉईल म्हणजे एक स्मॉल टिश्यू पेपर आहे आणि अल्फा पार्टिकल म्हणजे काय आहेत? त्या टिश्यू पेपरवरती आपण बंदुकीतनं गोळ्या मारतोय. सो मला सांगा, टिश्यू पेपरला जर बंदुकीतनं गोळी मारली तर काय अपेक्षित आहे आपल्याला? व्हॉट विल हॅपन? अपेक्षा अशी आहे की ती बंदुकीतली गोळी अर्थातच त्या टिश्यू पेपरमधनं आरपार निघून जाईल.
रुदरफोर्डला किंवा या जीजर आणि मार्सडेनला सुद्धा एक्सपेरिमेंटमध्ये हेच अपेक्षित होतं की ज्यावेळेस तो अल्फा पार्टिकल आपण गोल्ड फॉईलवरती बंबार्ड करतो त्यावेळेस त्या अल्फा पार्टिकलचं काही डेव्हिएशन होणार नाही. बरोबर आहे. बंदुकीच्या गोळीचं डेव्हिएशन होईल का? जर आपण बंदुकीची गोळी टिश्यू पेपरमधनं मारली तर ती आरपार निघून जाईल. हीच अपेक्षा मार्सडेन, जीजर किंवा रुदरफोर्ड यांना होती. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? झेपतंय सगळ्यांना हे? बरं, ॲक्च्युली काय झालं? ज्यावेळेस हा एक्सपेरिमेंट कंडक्ट केला गेला त्यावेळेस झालं असं की बहुतेक अल्फा पार्टिकल्स आमच्या रुदरफोर्डच्या किंवा जीजरच्या आणि मार्सडेनच्या म्हणण्यानुसार आरपार निघून गेले. बरोबर आहे. परंतु देर वेर सम पार्टिकल्स विच गॉट डिफ्लेक्टेड थ्रू लार्जर अँगल्स. सरप्राइझिंगली टू जीजर अँड मार्सडेन अँड लेटर ऑन रुदरफोर्ड बरेचसे अल्फा पार्टिकल्स हे एका लार्ज अँगलमधनं डिफ्लेक्ट झाले. म्हणजे इमॅजिन करा की बंदुकीची गोळी टिश्यू पेपरला लागते आणि ती टिश्यू पेपर काय करतोय? त्या गोळीला डिफ्लेक्ट करतोय. सगळ्यात सरप्राइझिंग गोष्ट तर अशी होती की एखादा दुसरा अल्फा पार्टिकल असाही होता की जो 90 डिग्री किंवा ऑलमोस्ट 180 डिग्रीमधनं बाउन्स बॅक झाला. 90 डिग्रीपेक्षा जास्त किंवा ऑलमोस्ट 180 म्हणजे अर्थ कळतोय? तुम्ही टिश्यू पेपरला गोळी मारायची आणि ती गोळी परत टिश्यू पेपरला धडकून तुम्हालाच परत लागायची. ओके, हे फक्त रजनीकांतच्या मूव्हीमध्ये होऊ शकतं, परंतु जीजर आणि मार्सडेनच्या एक्सपेरिमेंटमध्ये असं झालं. टिश्यू पेपरला ती गोळी लागून ती परत गोळी कोणाकडे येत होती? म्हणजे खरं खरं गोळी नव्हती, तो अल्फा पार्टिकल हा परत त्या गोल्ड फॉईलला आदळून परत मागे 180 डिग्रीमधनं डिफ्लेक्ट होत होता. अर्थ काय झाला याचा? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? गोल्डची डेन्सिटी इतकी कमी आहे की तो अल्फा पार्टिकलला बाउन्स बॅक करू शकत नाही. क्रिकेटचा बॉल घेतला, ओके, हवेत फेकला तर हवेवरनं तो बाउन्स बॅक होतो का? नाही होत. भिंतीवरनं बाउन्स बॅक होतो का? होतो. का? हवेची डेन्सिटी कमी आहे. पण भिंतीची डेन्सिटी भरपूर जास्त असल्यामुळे क्रिकेटचा बॉल काय होईल? भिंतीवरनं बाउन्स बॅक होईल. इथं माझे अल्फा पार्टिकल्स, काही अल्फा पार्टिकल्स, काही म्हणजे खूप कमी, 20,000 मधला एखादा, काय होत होतं त्याचं? त्या गोल्ड फॉईलवरनं बाउन्स बॅक होत होते. याचा अर्थ त्या गोल्ड फॉईलमध्ये असा कुठेतरी एखादा भाग आहे की जो भाग, ज्याची डेन्सिटी ही त्या अल्फा पार्टिकलच्याही डेन्सिटीपेक्षा जास्त आहे आणि म्हणून तो त्या अल्फा पार्टिकलला काय करू शकतो? बाउन्स बॅक करू शकतो. त्या गोल्ड फॉईलमध्ये असे काहीतरी पार्टिकल्स आहेत, असे काहीतरी भाग आहेत, असा काहीतरी पार्ट आहे की जो अल्फा पार्टिकलला बाउन्स करू शकतो किंवा लार्जर अँगलमधनं काय करू शकतो? डिफ्लेक्ट करू शकतो. ओके, असं. आता या सगळ्या एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन नंतर रुदरफोर्डला याचा अर्थ लावायचा होता की असं का होतं? बहुतेक अल्फा पार्टिकल्स त्या गोल्ड फॉईलमधनं आरपार गेले, त्यांचं डेव्हिएशन झालं नाही. मॅथमॅटिकली बोलायचं झालं तर अराउंड 0.14% अल्फा पार्टिकल असे होते की ज्यांचं डेव्हिएशन मोर दॅन 1 डिग्री झालं. मोर दॅन 1 डिग्री म्हणजे बाकीचे सगळे अल्फा पार्टिकल 99%, 99.86% अल्फा पार्टिकल त्यांचं डेव्हिएशन कसं झालं? 1 डिग्रीपेक्षा कमी झालं. म्हणजे त्यांचं डेव्हिएशन ॲज इफ झालंच नाही. बहुतेक सगळे अल्फा पार्टिकल त्या गोल्ड फॉईलमधनं आरपार गेले. काहींचं डेव्हिएशन 1 डिग्रीपेक्षा जास्त झालं. व्हेरी फ्यू गॉट डेव्हिएटेड थ्रू लार्जर अँगल्स अँड व्हेरी 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 फ्यू गॉट डिफ्लेक्टेड थ्रू अँगल ऑलमोस्ट 180 डिग्री. याचा अर्थ लावण्यासाठी रुदरफोर्डनं एक नवीन कॉन्सेप्ट सांगितली. ती कॉन्सेप्ट म्हणजे न्यूक्लियसची कॉन्सेप्ट. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड किंवा रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, त्या गोल्ड फॉईलनं त्या अल्फा पार्टिकलला लार्ज अँगलमधनं डिफ्लेक्ट करण्यासाठी त्या गोल्डच्या ॲटममध्ये असा कुठला तरी पार्ट असला पाहिजे की त्याची डेन्सिटी ही त्या अल्फा पार्टिकलच्या डेन्सिटीपेक्षाही जास्त पाहिजे. तो अल्फा पार्टिकलला डिफ्लेक्ट करू शकतो लार्ज अँगलनं, म्हणजे त्या पार्टवरचा चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे. मग रुदरफोर्डनं सांगितलं की ॲटममध्ये न्यूक्लियस असलं पाहिजे
सेंट्रल कोअर पार्ट असला पाहिजे की ज्यामध्ये ॲटमचं 99% मास आणि ऑल पॉझिटिव्ह चार्ज सामावलेला आहे. न्यूक्लियस ही काय कॉन्सेप्ट होती रुदरफोर्डची, की न्यूक्लियसमध्ये ॲटमचा 99% ऑफ मास आणि सगळा पॉझिटिव्ह चार्ज एकत्र आलेला आहे. त्यामुळे काय होतं, ओव्हरऑल गोल्डची डेन्सिटी जरी कमी असेल तरी त्या गोल्डचं सगळंच मास कुठे एकटवलं गेलेलं आहे, सेंट्रल न्यूक्लियसमध्ये एकटवलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे त्या न्यूक्लियसची डेन्सिटी मात्र अल्फा पार्टिकलपेक्षा काय होते, जास्त होते. आणि तो न्यूक्लियस त्या अल्फा पार्टिकलला डिफ्लेक्ट करू शकतो लार्ज अँगलमध्ये किंवा इवन बाउन्स बॅकसुद्धा करू शकतो. खूप कमी पार्टिकल्स म्हणजे लार्ज अँगलमधून किती पार्टिकल्स डिफ्लेक्ट झाले, मोर दॅन 1 डिग्री 0.14%. 1 in 8,000 हे अल्फा पार्टिकल्स, 8,000 मधला एखादा अल्फा पार्टिकल हा 90पेक्षा जास्त अँगलनं डिफ्लेक्ट झाला. खूप कमी अल्फा पार्टिकल अशा प्रकारे डिफ्लेक्ट झाले. याचं कारण त्या न्यूक्लियसची जी साईज आहे, जास्त डेन्सिटी असण्यासाठी ॲटमच्या साईजच्या कंपॅरिझनमध्ये रुदरफोर्डनं कॅल्क्युलेट केली की या न्यूक्लियसची साईज किंवा ॲटमची साईज न्यूक्लियसच्या 10⁵ टाइम्स आहे. न्यूक्लियसची साईज आहे अराउंड 10⁻⁻15 मीटर. ओके, 10⁻⁻14 टू 10⁻⁻15 मीटर इज द साईज ऑफ न्यूक्लियस. आणि ॲटमची साईज असते साधारणतः 10⁻10 मीटर. तुमच्या लक्षात येतं आहे का की न्यूक्लियसच्या मानाने ॲटम खूपच मोठा आहे किंवा ॲटमच्या मानाने न्यूक्लियस खूपच छोटा आहे. आणि त्या छोट्याशा पार्टमध्ये सगळा पॉझिटिव्ह चार्ज सामावला असल्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त आहे. आणि तो अल्फा पार्टिकलला काय करू शकतो, किंवा बाउन्स बॅक करू शकतो, डिफ्लेक्ट करू शकतो. जे अल्फा पार्टिकल्स असे मधून जातील त्यांचं डिफ्लेक्शन होणार नाही. डिफ्लेक्शन कोणाचं होईल, जे न्यूक्लियसच्या जवळून जातील किंवा न्यूक्लियसवर जाऊन आदळतील, बरोबर आहे, त्यांचंच फक्त काय होईल, डिफ्लेक्शन. आणि न्यूक्लियसची साईज खूप छोटी असल्यामुळे खूप कमी अल्फा पार्टिकलचं काय होईल, डिफ्लेक्शन होईल. सो ऑल ऑफ यू गेटिंग दिस. म्हणजे मगाच्या एक्झाम्पलचा विचार करता आमच्या टिश्यू पेपरमध्ये असा एक पॉईंट होता की ज्याची डेन्सिटी त्या बंदुकीतनं सुटलेल्या गोळीला डिफ्लेक्ट करण्या इतकी पुरेशी जास्त होती. This is the concept of nucleus. What we learn in Rutherford's theory. The first thing that Rutherford told us is every atom consists of a central core part called as nucleus. What is nucleus? A central core part of atom in which 99% of the mass of atom and all the positive charge of atom is there. सगळा पॉझिटिव्ह चार्ज आणि 99% मास ॲटमचं त्या न्यूक्लियसमध्ये आहे. नंतर दुसरी गोष्ट रुदरफोर्डनं सांगितली, मेजॉरिटी ऑफ द ॲटम इज एम्प्टी स्पेस. किती मजेशीर आहे बघा. हा बेंच, हा फळा, मी, तुम्ही, आपण सगळे ॲटमनं बनलेलो आहोत. परंतु या ॲटमचा बहुतेक सगळा पार्ट हा काय आहे, एम्प्टी स्पेस, मोकळा आहे, पोकळ आहे, काही नाही आहे त्याच्यामध्ये. तिथून हे अल्फा पार्टिकल्स आरामात आरपार जाऊ शकले, त्यांचं डिफ्लेक्शन झालं नाही. आणि पुढची गोष्ट त्यांनी सांगितली, इलेक्ट्रॉन्स कुठे असतात, तर हे न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतात. कुठे असतात इलेक्ट्रॉन्स? इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. जसं प्लॅनेट सनभोवती रिव्हॉल्व करतात, हा शोध त्यापूर्वी लागलेला होता, केपलरने ऑलरेडी सांगितलं होतं. तसंच रुदरफोर्ड म्हटला की आमचे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियस भोवती काय करतात, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. आणि मग तो इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस यांच्यामधला जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो त्या ठिकाणी काय करतो, इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनसाठी यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. येते लक्षात सगळ्यांच्या आहे? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? दिस इज रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, सो राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन इन युअर नोटबुक. Explain Rutherford's atomic model. Explain Rutherford's atomic model. ठीक है.
बरं.